मित्रांनो, आज आपण आलो हलगटाची टक्कर बघा. इथं पाय जरी घसरला तरी डायरेक्ट हलगटाच्या पायाखालीच. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं म्हशीवाल्याच्या ब्लॉग मध्ये. तर भावांना बघू शकताय, आज टक्कर बघाय आलतो दिनू भाऊ, मी मनोज. तर बघू शकताय, गाडी लावाय तासभर गेलं. म्हणलं हलगट जर गाडीच्या अंगावर आले तर सुट्टीच नाही. मग बघा, माणसांची गर्दी फिरदी ही संख्या हाय करते. माणसांची गर्दी फिरदी नाद करायला नाही. एका जर हलगट पडलं तर माणसं उभं राहायला बी जागा नव्हती. काय काय जनावरांच्या टपावर हिन बसलेली चढून. मी गाठली दिनभाऊची गाडीने बसलो टपावर. तर बघू शकताय, हलगट पळालं म्हणत म्हणत माणसाची पळाली. बघू शकता किती हलगट पळाले. ही भगवंत केसरीच्या स्पर्धा होत्या. तर सगळी माणसं आलती. मी बी लावली कुठेतरी गाडी जपून आणि बसलो टपावर जाऊन. हे बघा, पब्लिक नुसतं बिताडच आहे पब्लिकचं. 1 नंबर कुस्तीला आणि 2 नंबर टकरीला असं बिताड लागतं पब्लिकचं. तर बघू शकताय, हे सगळ्यांच्या टकरा चालू होते बरं का. आणि इकडं साईडला आम्ही 3 जण उभा राहिलो होतो. आणि इकडच्या एका बाजूच्या साईडला तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं काय विषय चालू होता. इथं मी बसलोय आणि बघा, सगळ्यांच्या टकरीकडे लक्ष आहे आणि ह्यांचं कशावर लक्ष आहे. दारू जिंदाबाद. तर बघू शकताय, मरणाची गर्दी फिरदीन झाली. शेवटी फायनलला टकरी झाल्या आणि आम्ही आलो तिथून निघून. गर्दी काय होती, गाडी का लावायला जे अर्धा तास तर लागला होता. बघू शकताय, मस्तपैकी लोक कुठं चढून बसले. तर हे आपल्या मामाचा हलगट आहे. मामाचं म्हणजे आपल्या मामाचा हलगट आहे. तर बघू शकताय, चिखलात टकर बिकर. हे जो हलगट आहे ना, लय डेंजर होता, नादच करायचा नाही ह्याचा. तर ही शेवटची टकर बघितली आणि आम्ही आलो. तुम्हाला सांगायचं म्हणजे मेन म्हणजे माणसं डायरेक्ट दगडच घालत होती. जवळ कोण आले की डायरेक्ट दगड घालायची. 2-3 जणांची डोकी बी फुटली त्याच्यात. तर बघू शकता कसं नुसतं पब्लिक, नाद करायचा नाही. तर ही अशा टकरी बिकरी बघितल्या, मस्तपैकी टकरी झाल्या भगवंत केसरीच्या. आणि सगळ्यांनी म्हणजे टकरी बघून भांडणं बिणणं काय झालं नाही कोणाची. सगळ्यांनी व्हिडिओ आवडले, चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.